न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। उन्हाची दाहकता वाढत असून सर्वत्र पाणी टंचाईचे संकट उद्भवत आहे। अशा परिस्थितीत दुर्गम आदिवासी भागात महिलांना अनेक मैल डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी पायपीट करावी लागते। महिलांच्या डोक्यावरील ओझे कमी करताना सुरगाणा तालुक्यातील उंडोहळ या पाड्यावर 200 रोलिंग ड्रमचे वाटप करण्यात आले। मिशन हर घर जल या उपक्रमाचे यावर्षीचे 3रे वर्ष होते। उंडोहळ पाड्यावर झालेल्या ड्रम वाटपाच्या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे सदस्य अगस्त्य मुनीम, तुषार माळोदे, उमेश राठोड, अनिल आहेर, गीता पिंगळे, रश्मी कदम, राजेश कदम, ममता सारडा, तनिष्क सारडा, कपिल पाटील तसेच इनरव्हील क्लब, जेनेक्ट नाशिकच्या संध्या साखरे, मोनल मोहता, सुरेखा महाले, लोटरी क्लब ऑफ ठाण्याचे अध्यक्ष दीपक अग्रवाल, इनरव्हील क्लब ऑफ ठाणे शायनिंग स्टारच्या अध्यक्षा उज्ज्वला अग्रवाल, माजी अध्यक्षा मंजिरी देशपांडे, सुवर्णा आणि राजेश भरविलकर, शीतल आणि उदय देशमुख, गीता देसाई, निलिमा चौधरी, पराग काटेकर, तर श्री उद्यमी फाउंडेशनच्या वतीने गौरी बैरागी, रेवते देवरे, श्रावणी बैरागी, निखिलेश काळे, भरत शेंडगे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वयंशक्ती श्री उद्यमी फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ, इनरव्हील क्लब ऑफ जेनेक्स्ट नाशिक आणि ऋणमुक्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन हर घर जल 24 या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। PJSP सहकारी बँक लिमिटेड यांच्या या उपक्रमासाठी प्रायोजकत्व लाभलंय। आयोजक संस्थांनी गेल्या काही दिवसांपासून रोलिंग ड्रमसाठी समाजात देणगीसाठी आवाहन केलं होतं। त्याला समाजातील विविध घटकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय। प्राप्त झालेल्या देणग्यांमधून पाड्यासाठी 200 रोलर ड्रम खरेदी करण्यात आली आहे। माझं नाव सुमन, हे ड्रम भेटलं याच्याने आम्हाला असा फायदा तर आम्ही 2-2 हांडे जाव ताकद होती तर 2 हांडे आणलं। आता एवढी ताकद नाही, आता 1 हांडा उचलायला आम्हाला उचलत नाही का नाही, मग 1 कळशी भर। पण आता तुम्ही हे ड्रम दिलं, हे ड्रममध्ये 3 हांडे पाणी बसते तर आम्ही कसे तरी लोटत नेऊ। मग आता आमची काय ती परिस्थिती पण आता माझी मुलगी आहे किंवा सून आहे, पण मग माझ्याकरता तर सोय झाली, पण सून करता कार्य करता तरी सोय झाली। तुमच्याकरता मी फार आभार। जे आमच्या परिस्थिती डोंगरावर गाव 2-2 हांडे नियाचे तर ते फार दमानी चढवायचे, तर मग आता आमचे सुना बाळा आले तर आता तरी मजे असावे, म्हणजे आम्हाला असा तुम्हाला मानायचं आहे का आम्हाला पाण्याची सुद्धा सोय करून द्या। माझं नाव सुमन, हे ड्रम भेटलं याच्याने आम्हाला असा फायदा तर आम्ही 2-2 हांडे जाव ताकद होती तर 2 हांडे आणलं। आता एवढी ताकद नाही, आता 1 हांडा उचलायला आम्हाला उचलत नाही का नाही, मग 1 कळशी भर। पण आता तुम्ही हे ड्रम दिलं, हे ड्रममध्ये 3 हांडे पाणी बसते तर आम्ही कसे तरी लोटत नेऊ। मग आता आमची काय ती परिस्थिती पण आता माझी मुलगी आहे किंवा सून आहे, पण मग माझ्याकरता तर सोय झाली, पण सून करता कार्य करता तरी सोय झाली। तुमच्याकरता मी फार आभार। आम्हाला ना पाण्याची अडचण आहे, तर त्या म्हातारी झालो तरी पाणी डोक्या जोर वाहतो, म्हातारी झालो तरी तर आता सुना बाळा आलं तरी मग चांगलं व्यवस्थित पाण्याचं काही अडचण नाही। तुम्ही ना ड्रम दिलं म्हणजे व्यवस्थित आम्हाला ते आभार मानतो। रविवारी पाड्यावर झालेल्या भव्य समारंभाप्रसंगी 200 महिलांना रोलर ड्रमचं वाटप करण्यात आलंय। या कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वयंशक्ती श्री उद्यमी फाउंडेशन अध्यक्षा दीपाली चांडक, उपाध्यक्षा स्वाती शाह, शीतल देसाई, शालमली शेट्टी, प्रकल्प समन्वयक स्वाती देवरे, रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे अध्यक्ष प्रशांत सारडा, सचिव आशिष चांडक, खजिनदार राहुल जैन, प्रकल्प समन्वयक कपिल मोहता, इनरव्हील क्लब ऑफ जेनेक्टचे अध्यक्ष सरोज देशपुते, सचिव विद्या साखरे, प्रकल्प समन्वयक डॉक्टर मिनल पलोड, सविता बुलंगे, ऋणमुक्त संस्थेच्या अध्यक्षा रुपल गुजराती यांच्यासह इतर स्वयंसेवकांनी परिश्रम घेतलाय। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जल परिषदेचे देविदास कांबडी आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे विशेष सहकार्य लाभले। ॲक्च्युली याचा असा विषय आहे की हे जे महिला मंडळ, गावकरी मंडळी म्हणजे आदिवासी भागातल्या ज्या महिला आहे
या सगळ्या या डोक्यावर पाणी वाहतात आणि लांबून पाणी वाहतात 1-1, 2-2 किलोमीटरवरून, तर ते न वाहता त्यांनी हे रस्त्याने ओढत आणायचे आहे ड्रम आहे. आणि हे फक्त त्या महिलांचंच काम नाही, घरातले मुलं, लहान मुलं तेही करू शकतात, म्हणून हे आपण ड्रम त्यांना दिलेले आहे त्याकरिता. खेडोपाड्यातले महिलांना सकाळीच लवकर उठून खूप दूर जाऊन पाणी आणावं लागतं, तर त्यांचा बराच वेळ जातो. बऱ्याच खेपा घाला, हे करा, डोक्यावर त्यांना कमरेवर डोक्यावर जे पाणी वाहून आणावं लागतं, तर त्याच्यात त्यांच्या शरीराची भरपूर झीज होती, वेळेचाही भरपूर अपव्यय होतो. म्हणजे जर तरुण मुलींनी किंवा महिलांनी तो वेळ जर दुसरीकडे वापरला तर त्यांची बाकीची डेव्हलपमेंट होऊ शकते. शिवाय आता हे ड्रम दिल्यामुळे एकाच वेळेस एका ड्रममध्ये त्यांच्या 2 खेपांचा जो वेळ आहे आणि शारीरिक श्रम आहे ते वाचू शकतात. शिवाय हे ड्रम ढकलायचे असल्यामुळे कदाचित त्यांच्या पुरुषांनाही काही वाटलं तर तेही त्यांना मदत करू शकतात, त्यांच्या बरोबरीने मुलांना घेऊन जाऊ शकतात. तर ते मुलंसुद्धा ढकलत आवडीने खेळण्यासारखंही ढकलत आणून, म्हणजे महिलांना त्या दृष्टीनेही त्यांना मदत होऊ शकते. हा आमचा दृष्टिकोन होता. सेक्रेटरी रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ हा उपक्रम 4 संस्थांनी मिळून एकत्र केला आहे. एक रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ, इनर व्हील क्लब ऑफ जेन नेक्स्ट, स्वयंशक्ती श्री उद्यमी फाउंडेशन आणि ऋणमुक्त फाउंडेशन. मुळात ह्या प्रोजेक्टच्या विषयी माझ्या तिन्ही सहकाऱ्यांनी सांगितलंच आहे, परंतु एक विशिष्ट गोष्ट मी ॲड करतो की डोनेशन लोक देतात, पण लोकांनी डोनेशन दिल्यानंतर फक्त पैसे पोहोचण्याचं, ते जे योग्य ठिकाणी पोहोचलं नाही पोहोचलं त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना आवाहन करत असतो. जे देणगीदार आहे जसे की TGSB आहे, असे भरपूर स्पॉन्सरर आम्हाला लाभलेत का त्यांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही या खेड्यासाठी आमच्याबरोबर या. आपण विविध हॉटेलमध्ये जातो आणि तिथं हे लोकल संगीत, लोकल डान्स हे सगळं बघण्यासाठी आपण पैसे खर्च करतो आणि इथे आल्याने ते तर सगळं स्वागत ह्या लोकांनी आमचं केलंच. परत त्यांच्या ज्या इतर समस्या आहेत त्यासुद्धा आपल्याला माहिती पडतं. आजच्या या कार्यक्रमामध्ये काही गावकरी आम्हाला भेटले आणि त्यांनी असं सांगितलं की आम्हाला पाणी आहे, परंतु पाणी आमच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईनची मदत करा. निश्चित आम्ही 4 संस्था मिळून या प्रोजेक्टविषयी पण आम्ही पुढाकार घेऊन, म्हणजे जेणेकरून या महिलांना लांबून ड्रम वाहत नेण्यापेक्षा त्यांना गावातल्या जवळच्या ठिकाणापासून त्यांना घेऊन जाता येईल, म्हणजे जेणेकरून त्यांचे जीवन अजून सुखकर होईल. धन्यवाद. खरं तर हा कार्यक्रम म्हणण्यापेक्षा हा उपक्रम आहे. गेल्या सतत 3 वर्षापासून विविध पाड्यांवरती हा उपक्रम 4 विविध संस्थांच्या एकत्रित माध्यमातून राबविला जातो. ह्याच्या मागची सुरुवात जी झाली होती ती ह्या संकल्पनेतून की महिलांचा त्रास कसा कमी करता येईल. तर केवळ महिला म्हणून नाही, एक परिवार म्हणून आज 200 परिवारांचं आयुष्य थोडंसं सोपं करण्यामागे आमचा हा प्रयत्न आहे. त्यातून महिलांचा वाया जाणारा वेळ म्हणा किंवा महिलांची शारीरिक होणारी झीज म्हणा, आणि एवढं करूनही घरातलं पाणी वाहून घरातली कामं करून परत त्यांना शेतीवरती कामं करण्यासाठी पण जायचं आहे, रोजंदारीसाठी सुद्धा, पोट भरण्यासाठी सुद्धा काम करायचं आहे. त्यातून फुल ना फुलाची पाकळी का असे ना, आमच्याकडनं जे करता येऊ शकलं ते होतं की हे ड्रम आपण 200 ड्रम ह्या 200 परिवारापर्यंत पोहोचवू शकलो. त्याच्यामध्ये जरी या 4 संस्था असेल सोबत तरी पण खूप सगळे देणगीदार एकत्र आले. हे देणगीदार आमच्याबरोबर जवळपास 50 ते 60 देणगीदार पूर्ण भारतातून विविध संस्था, विविध व्यक्तिगत व्यक्तींनी मदत केल्या कारणाने हे शक्य झालं आहे हे ड्रम देणं. तर ह्या सर्व देणगीदारांचे खरं तर तुमच्या माध्यमातून आम्ही आभार मानू इच्छितो की त्यांच्यामुळे ही संधी उपलब्ध झाली, त्यांच्यामुळे हा उपक्रम घडून आला. तसेच पाड्यावरील महिलांना पाण्यासाठी अनेक मैल रोजची पायपीट करावी लागत होती. डोक्यावर हंड्यांचा भार घेत कडक उन्हामध्ये चालणे कठीण होते. विविध संस्था दात्यांच्या योगदानातून महिलांच्या डोक्यावरील भार हलका झालेला आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली.